नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत। सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे फराळ आपण पदार्थ बनवून खातो। नेहमी खिचडी बनवून खायचा सुद्धा कंटाळा येतो। तर आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून आणि थोडेसे वरईच्या तांदळापासून इतका छान क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा बनवून दाखवणार आहे। हे डोसे तुम्ही नवरात्रीच्या दिवशी फराळासाठी नक्की ट्राय करून बघा। 2-4 डोसे जरी खाल्ले तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही। इतके छान आणि सोबत एक मस्त शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। आवडलं तर लाईक करा। हे बघू शकता 2च साहित्य लागणार आहे आणि थोडीशी दही लागणार आहे। हे बघा, साबुदाणा घेतला अर्धी वाटी भगरीचे, म्हणजेच हे वरईचे तांदूळ घेतलेले, सॉरी विसरून गेले, वरईचे तांदूळ आणि हे साबुदाणा घेतला आहे अर्धा वाटी। आता आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये ह्याला भिजत ठेवायचं आहे अर्धा तास। कारण जितका छान वरई आणि हे साबुदाण्याचे जे आहेत ना, हे छान भिजले पाहिजेत, नरम सॉफ्ट फुलले पाहिजेत, म्हणजे डोसे चांगले तयार होतात। भरपूर पाणी टाकायचं, कारण आपल्याला हे पाणी नंतर काढता सुद्धा येतं, पण भिजला मात्र चांगला पाहिजे। अर्धा तास तर बरोबर द्या, भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आता आपण एक शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। तर झालेला आहे अर्धा तास। आता हे बघा, अर्धा तासानंतरचं तुम्हाला दाखवते। शेंगदाणे भाजून घेतलेत। आता आपल्याला याला वाटण करायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची, चालत असेल उपासामध्ये तरच टाका। थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकायचे याच्यामध्ये। इकडे मी लाल मिरची पावडर टाकते, तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाका किंवा लाल सुकी मिरची सुद्धा टाकू शकता। ही शेंगदाण्याची चटणी ना एकदम बनवून ठेवा फ्रीजमध्ये। पूर्ण नवरात्रीमध्ये प्रत्येक फराळामध्ये एक तिखटपणा, म्हणजे चटपटीत असं तुम्हाला खायला खूप छान वाटेल। साबुदाण्याची खिचडी वगैरे जर बनवायची असेल तर त्यावेळेस सुद्धा ही वापर करू शकता, किंवा पराठे पुऱ्या वगैरे बनवतो त्यावेळेस सुद्धा खूप उपयोगी पडेल ही चटणी। एकदम बनवून ठेवा। पाहू शकता किती मस्त अशी छान सुटसुटीत ही शेंगदाण्याची चटणी आपली तिखट झणझणीत तयार झालेली आहे। कारण उपासाच्या दिवशी ना आपल्याला तिखट खायची खूप इच्छा होती। अशा वेळेस ही चटणी नक्की करून ठेवा फ्रीजमध्ये, खराब होणार नाही। बंद करून ठेवायची डब्यामध्ये। हे बघा, आता साईडला ठेवून घेऊया आणि आपले साबुदाणा वरई चेक करूया। तर अर्धा तास झालेला आहे। बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे, नरम सॉफ्ट झाला आहे। आता आपल्याला याला ना 2 बॅचमध्ये वाटून घ्यायचे। छोटं भांडं वापरते, मोठं भांडं जरासं खराब झाले, आतमध्ये ब्लेड आहे ना थोडे खराब झालेत। तर आता मी काय केलं, याच्यामध्ये थोडा साबुदाणा वरई जो भिजलेला आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडीशी दही टाकायची, म्हणजे अर्धी वाटी। हे बघू शकता अर्धी वाटी दही घेतली आहे, याच्यामध्ये थोडं करून मग वाटायचं। हे 1.5 चमचा मी इथे दही टाकले। आता हे वाटण करून घ्यायचं न पाणी टाकता। हे बघा किती छान असं हे डोशासारखं पीठ ह्याचं तयार होतं। मस्तपैकी पीठ हे तयार होतंय। आता दुसरा बॅच सुद्धा मी वाटून घेते, टाकून घ्यायचं व्यवस्थित। आणि ही उरलेली दही सुद्धा आता टाकून घ्यायची याच्यामध्ये, म्हणजे अर्धी वाटी दही वापरलेले आहे आपण इथे। आता ह्याला सुद्धा वाटून घ्यायचं आणि सगळा बॅटर हा एक करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि ह्याला फेटायचं। ह्याच्यामध्ये थोडं पाण्याची आवश्यकता आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं, कारण आपल्याला पेपर डोसा जर हवा असेल ना तर पातळ घोळ खूप गरजेचा आहे, थिक नको अजिबात। चिमूटभर मीठ टाकायची चव येण्यासाठी। उपासामध्ये खायचं मीठ म्हणजे जे चालतं ना ते मीठ इथं टाकू शकता। आता मिठाशिवाय तर चव येणारच नाही, पण उपासात जे चालतं ना ते मीठ टाका। आता हे मिक्स केलेलं आहे मस्तपैकी। बघा पातळ घोळ करायचा थोडंसं पाणी टाकून। जर तुम्हाला याच्यामध्ये साबुदाणा जर राहिला असेल वाटता वेळेस तर परत एकदा तुम्ही हा जो बॅटर आहे मिक्सरमध्ये फिरून घ्या। ही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकले, कारण टाकलेलं नव्हतं। चवदार चटपटीत झणझणीत अशी ही शेंगदाण्याची चटणी खूप भारी लागते, मस्त वाटतं, एकदम खायची इच्छा होते। आता आपण काय करायचं, डोसे बनायला घेऊया। पॅन चांगला तापून घ्यायचा आणि मग स्लो करायचा। थोडंसं याच्यावर मी तेल लावून घेतलंय। आता आपण काय करायचं, वाटीच्या साहित्याने, मी इकडे वाटीच्या साहित्याने करते, तुम्ही पळीने सुद्धा करू शकता। हे असं कढीला सुरुवातीला असं बॅटर सोडत राहायचं, म्हणजे छान गोल आकार होतो आणि एक मस्त सुंदर जाळी होते।
हे बघा मधोमध असं टाकलं की थोडीशी लेअर वर जाडी आली, पण हरकत नाही. थोडा वेळ द्यायचा, 1-1.5 मिनटं तरी नक्की द्या. जोपर्यंत डोशाची खालची साईड कडक होत नाही तोपर्यंत अजिबात पलटी करू नका, नाहीतर काय होईल, लगेच तुटला जाऊ शकतो, चिटकला जाऊ शकतो. म्हणून थोडा वेळ द्या आणि असा कडक तयार झाला की मग पलटी करायचं. हे बघा किती सुंदर मस्तपैकी असा आपला हा कुरकुरीत पेपर डोसा वाटतोय का ना भारी एकदम. तर बघता क्षणीच असं वाटत नाही की हा साबुदाणा वरईचा डोसा आहे, असं वाटते तांदळाचा नॉर्मल आपला डोसा असतात ना ते आहे. तर मी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे क्रिस्पी असा. तर उपासामध्ये फराळाला जर असं काही खायला भेटलं तर भूक मात्र एकदमच शांत होऊन जाईल. तर चला ते साफ करून घेते मी हा तवा. थोडंसं एक कण राहिलेले आहे ते काढून घ्यायचे आणि टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं. असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, अगदी थोडंसंच लावायचं, जेणेकरून काय होतं डोसा चिटकला जात नाही. मग वाटीमध्ये प्रत्येक वेळेस बॅटर मिक्स करायचं आणि सुरुवातीला कडेने असं सोडत जायचं आणि गोल आकार करायचं. हे बघा असं गोल आकार फिरवत राहायचं, म्हणजे छान याला गोल आकार बनतो. हे असं गोल आकार करून मग मधोमध बॅटर थोडंसं टाकत राहायचं, ते सुद्धा गोल आकार फिरवायचं असं, किंवा जसं पडेल तसं काही हरकत नाही मधोमध, पण कडेला सुरुवातीला मात्र गोल आकार द्या. हे बघा छानपैकी आता मी व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. ह्याला थोडा वेळ देते. चमच्याच्या साहाय्याने कडेने चेक करायचा. जर कडक झालेला असेल तर पलटी करा, अजिबात घाई करू नका, नाहीतर डोसा अजिबात तुमचा व्यवस्थित बनणार नाही. तर कडक झालेला आहे, आतली बाजू खूप छान भाजली आहे. तर चमच्याने मी चेक केलेला आहे कडेने. हे बघा किती मस्त सुंदर असा हा पेपर डोसा साबुदाणा वरईपासून तयार झालेला आहे. मस्त पापड तयार झाला आहे, जाळीदार हा डोसा आपला तयार झाला आहे. हे बघा किती मस्त वाटतोय, तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पीपणा, कडकपणा वाटतो का रे अगदी तांदळाच्या डोशासारखा. तर चला सर्व करून घेऊया. उरलेले डोसे नंतर करते, सुरुवातीचे जर झाले 2 ते तुम्हाला दाखवते. हे बघा इतक्या मोठा साईजचा डोसा आहे, म्हणजे 2 खाल्ले तरी पुरेसा आहे. तर हे डोसे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पाहू शकता किती मस्त कुरकुरीत असा हा पेपर डोसा तयार झाला आहे. पाहता क्षणी तर खरंच कुणालाच वाटणार नाही की हा साबुदाणा वरईपासून डोसा बनलेला आहे, पण खायला इतकं टेस्टी लागतं ना. आता म्हणजे कसं आपण साबुदाण्यापासून फक्त खिचडी किंवा वडे वगैरेच करतो, पण हे काहीतरी जरा छान वेगळं करायचं. हे बघा किती कडक पापड झाला याचा, मस्त झालेला आहे. मला तर खूप आवडलेला आहे आणि पोट भरून मन तृप्त होईल असं इतका छान हा फराळ तयार होईल तुमचा. फराळाचं असं ताट करायचं तयार. 2 डोसे घ्यायचे, मोठ्या साईजचे करायचे, ककडी सॅलड वगैरे घ्यायचं, किंवा थंड दही तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही शेंगदाण्याची चटणी जी बनवली ना आपण, त्यासोबत ह्या डोश्याची अप्रतिम चव लागणार आहे. हे बघा हे असं मस्त डोसे तयार करा फराळामध्ये आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, तिखट चटणीबरोबर तुम्ही याचा आनंद घ्या. फराळासाठी, व्रतासाठी तुम्ही हे नक्की ट्राय करा. ह्या नवरात्रीमध्ये इतके तुम्हाला आवडते ना, तुम्ही रोज तरी करून खाताना एवढी खात्री आहे, कारण झटकीपट होतात, काही टेन्शन नाही. शेंगदाण्याची चटणी अशी करून ठेवायची. कुणालाही फराळाचं ताट जर तुम्ही सर्व केलं तर खूप तारीफ करतील तुमची, काहीतरी वेगळं छान खायला भेटलं, हे मस्त वाटतंय. थंड दहीसुद्धा सोबत घेऊ शकता, ककडी वगैरे कट करून घ्यायची आणि छानपैकी आता नवरात्रीचा उत्सव साजरा करायचा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पेपर डोसा म्हणजेच साबुदाणा डोशाची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशी छान छान मी तुम्हाला फराळाची आता रेसिपी दाखवणार आहे. नवरात्री चालू होणार आहे. सगळ्याला माझ्याकडून मनोभावाने खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. हे बघा मस्त वाटतं ते, पाहता क्षणी तुम्हालासुद्धा खायचं मन झालं असेल तर वेळ ना घाला तर नक्की ट्राय करून बघा. झटकीपट होणारी रेसिपी आहे. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. स्वस्त रहा आणि मस्त रहा.